नमस्कार मित्रांनो, मी जयेंद्र यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय। तर आता पावसाळा चालू झालेला आहे। तुम्ही आंबे खाऊन कंटाळले असाल, तुम्हाला तर आता आळूवडी खायची आहे। तर आळूवडीची रेसिपी आज तुम्हाला मी दाखवणार आहे। आपल्या बागेतही पानं आलेली आहेत, तर तुम्ही आळूवडी अचूक प्रमाणामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे। तर पुढची कृती मी तुम्हाला दाखवतोय, तोपर्यंत आपण आळूची पानं घेऊन येऊयात। चला पहा, ही आळूची पानं आपली एकदम आलेली आहेत मस्तपैकी। तर आपण ती आता तोडून घेऊयात। पहा, ती आपण इथनं खालपासनं तोडायची आहेत। तर आपण घेऊन आलेलो आहोत आळूची पानं। तर आता मी तुम्हाला पुढची कृती दाखवत आहे। त्या आळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। चला, तर कधीही तुम्हाला जर आळूवडी करायची असेल तर ही अशी काळ्या देठाची पानं घ्यायची आहेत। त्याच्यामुळे ही जास्त पानं खवखवत नाहीत। हिरव्या देठाची घेतली तर खवखवण्याचं प्रमाण त्यामध्ये जास्त असते। तर याचं देठ काढून घ्यायचं आहे आणि साफ करताना हे वरचं याचं अशी शीर ही आपल्याला काढून घ्यायची आहे। सर्व पानांच्या शिरा काढून झालेल्या आहेत। तर ही जी शीर आहे ही आता आपल्याला लाटण्याने दाबून घ्यायची आहे। ही जर असेल जाड तर ही सुद्धा आपल्याला दाबून घ्यायची आहे। हे शीर हे दाबण्यासाठी आपल्याला असं लाटणं घ्यायचं आहे। तर इकडं जर असं मोठे असेल तर ही आपण करून घ्यायची आहे, पातळ करायची आहे। अशा प्रकारे आपण सर्व करून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, तुम्हाला पीठ लावायलाही योग्य पडतं। आता पानांच्या सगळा शिरा आपण काढून घेतलेला आहेत आणि ते एकदम धुवून घेतलेले आहेत। तर त्यासाठी आता साहित्य आपल्याला काय लागतंय पुढचं तर ते पाहूया आपण। तर आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे तर ते आपण पाहणार आहोत। हे आपण घेतलेलं आहे 2 कप बेसन, कोथिंबीर घेतलेली आहे, 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत, हे चिंच आणि गुळाची प्युरी घेतलेली आहे। जेवढं तुम्ही चिंच घेत आहात तेवढंच तुम्हाला गुळ घ्यायचं आहे। त्यानंतर हे घेतलेले हळद, हिंग, हे 2 चमच आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत, हे तीळ आहेत, आलं लसूण घेतलेलं आहे। त्यानंतर हे चिमूटभर आपल्याला सोडा टाकायचा आहे, जिरं घेतलेलं आहे, हे मीठ आहे चवीप्रमाणे टाकायचं आहे आणि थोडंसं आपण तेल टाकणार आहोत आणि आळूची पानं आहेतच। तर आता आपण वाटून घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये आपण एक 12 ते 13 मिरच्या आपण घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला आलं लसूण घ्यायचं आहे, 12 ते 13 पाकळ्या लसूण घेतलेल्या आहे, थोडंसं 1 इंचभर आलं घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला थोडे जिरे घ्यायचे आहेत, बघा एवढे आपल्याला जिरे घ्यायचे आहेत। त्यानंतर कोथिंबीर मस्तपैकी हिरवी घ्यायची आहे, ताजी कोथिंबीर तुम्हाला हवी तेवढं तुम्ही वाटणार जरा टाकू शकताय। आणि आता आपण हे ग्राइंड करून घेऊयात। आपण हे ग्राइंड करून आणलेलं आहे। तर याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे, त्यामुळे टेस्ट जरा चांगली येते। जास्त पातळ नाही करायचे, असं कोरडच ग्राइंड करायचं आहे। आता आपण पुढची कृती करत आहोत। आपण एक बाउल घेतलेला आहे, त्या बाउलमध्ये आता आपण आपलं चण्याचं पीठ घेऊया। तुमची जेवढी पानं असतील तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकताय। आपण एवढं पीठ घेतलेलं आहे। चण्याच्या पिठामध्ये आता आपण थोडंसं तांदळाचं पीठ टाकत आहोत। अंदाजे हे 2 चमच तांदळाचं पीठ आहे। त्यानंतर आपण एक अर्धा चमच हळद टाकत आहोत। त्यानंतर आपल्याला एवढं पाव चमच हिंग टाकायचं आहे। त्यानंतर थोडेसे आपल्याला 1 चमच तीळ टाकायचे आहेत, बाकीचे आपण पुढे टाकणार आहोत। आणि थोडंसं आपल्याला सोडा टाकायचा आहे, एवढा चिमटभर टाका, जास्त टाकलं तर तुमच्या वड्या फुटतील। आता आपल्याला चिंचेचा कोळ टाकायचा आहे, एक 4 चमच ते 5 चमच आपण चिंचेचा कोळ टाकत आहोत। चिंच आणि गुळ आहे, याच्याने तुम्हाला गोड आंबट अशी चव येईल। त्यानंतर आपण जी आलं लसूण मिरचीची जी हे केली होती पेस्ट ती टाकायची आहे।
आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। अंदाजे तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्या गाठी वगैरे बेसनाच्या होऊन द्यायचे नाही आहेत। आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत, जास्त पातळसुद्धा नाही करायचे आहेत, हळूहळू पाणी टाका। आपण पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। आता फक्त थोडंसं आपल्याला 1 चमच तेल टाकायचं आहे आणि ते मिक्स करून आता आपण पानांवरती हे मिश्रण लावून घेऊया। तर प्रथम काय करायचं, आपण आपल्याकडे जे मोठं पान असेल पहिले तर ते आपण घ्यायचं आहे आणि मिश्रण अशा प्रकारे आपल्याला लावायचं आहे। तुम्ही चमच्याने लावत असाल तर चमच्याने लावा, पण हाताने लावलेलं व्यवस्थित सगळीकडे लागलं जाईल। सगळ्या कोपऱ्याने पीठ चांगलं लावायचं आहे। जेवढं तुम्ही पीठ चांगलं लावाल तेवढ्या तुमच्या आळूवड्या चांगल्या प्रकारे होतील। त्यानंतर काय करायचं आहे, त्याच्या खालोखाल जे थोडंसं पान लहान आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि ते ठेवून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण पीठ लावत आहे। चांगल्या प्रकारे पीठ आपल्याला लावायचं आहे। 2 पानं आपण ठेवलेली आहेत, तर एक तिसरं पान तुम्ही असं उलटं ठेवायचं आहे। उलटं सुलटं दोन्ही लावलं तरीही चालतं, कारण की रोल आपला व्यवस्थित असा गोल होतो। यालाही चांगल्या प्रकारे आपण पीठ लावून घेतोय। पहा, हे आपलं तयार झालेलं आहे। आता त्याच्यावरती पुन्हा आपण एक असं उलटं पान ठेवतोय। तुम्ही 4-5 पानांचं एक रोल आपण करू शकतोय। चांगल्या प्रकारे हे सगळं मिश्रण आपण लावून घ्यायचं आहे। आता आपण सर्व मिश्रण त्याला लावलेलं आहे आणि अशा प्रकारे असं रोल आपल्याला करून घ्यायचं आहे। पानं लहान आहेत त्यामुळे आपण साईडने फोल्ड नाही केलेले, आपण अशा प्रकारे रोल त्याचा करून घेत आहोत। आपण थोडंसं तेल याला लावून घ्यायचं आहे आणि आपली जी चाळणी आहे त्यालाही आपण तेल लावलेलं आहे आणि आपण असं रोल ठेवून द्यायचं आहे। तर आपण दुसरा रोल बनवतोय, तर पुन्हा आपण चांगल्या प्रकारे पीठ लावायचं आहे। सेम आहे। तर आता आपण एक पान सुलट ठेवलेलं आहे, तर आता एक पान आपण उलट ठेवलेलं आहे। तर आता पुन्हा आपण याला चांगल्या प्रकारे पीठ सगळं लावून घ्यायचं आहे। पीठ चांगलं लावा, त्यामुळे तुमच्या वड्याही चांगल्या खुसखुशीत आणि चांगल्या होतील। पुन्हा एक आपण सुलट ठेवलं होतं, आता एक उलट ठेवायचं आहे। पानं निवडणं ही कधी चांगलं असतं। काळ्या देठाचीच पानं तुम्ही जास्त घ्या, कारण की त्याला चवी असते। हिरव्या देठाची पानं घशाला खवखवतात। 4-5 पानं, जरा लहान पानं आहेत त्यामुळे मी जरा जास्त पानं लावत आहे। तुमच्याकडे जर मोठी पानं असतील तर 2-3 पानांमध्ये सुद्धा रोल तयार होतो। तर आपण 4 पानं लावलेली आहेत, आणखीन एक आपण पान लावतोय। तर पूर्ण असं मिश्रण आपण सगळीकडे लावून घेतलेलं आहे। तर आपण याचा रोल करूया। आपण पहिले हे जे साईडचे काठ आहेत हे असे दाबून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी, म्हणजे काय होतं त्यातलं मिश्रण जे
ते पडत नाही। त्यानंतर या साईडने आपण एकदम असं गोल गोल करायचं आहे। जास्त लूज ठेवलं तर तेलामध्ये सुटतं, त्यामुळे आपण आणि वर लावायची काही आवश्यकता नाही, कारण की हे जे आहे त्याचं कोटिंग होत राहतं। त्यामुळे असं घट्ट आपण करायचं आहे। पहा किती छान प्रकारे आपला रोल तयार झालेला आहे। पुन्हा आपण याला तेल लावून, आता मी ही चाळणी घेतलेली आहे, या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि असे माझे 3 रोल तयार झालेले आहेत। थोडे सुटसुटीत ठेवायचे आहेत म्हणजे शिजण्यासाठी त्याची चांगली मदत होते। तर आता मी ही रोल शिजवून घेतोय। आपण एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक तांब्या पाणी टाकलेलं आहे आणि ही चाळण अशी वरती अडकेल अशा प्रकारे घ्यायची आहे आणि हे आपण एक 15 मिनिटं शिजवून घेऊया। याच्यावर आपल्याला एक असं झाकण ठेवायचं आहे आणि एक 15 मिनिटानंतर आपण पाहूया। आळूवडी जी आहे ती आपण एकदम असं मीडियम प्रकारे आपण कट करून घ्यायची आहे। जास्त जाडही नाही करायची आणि पातळही नाही करायची। आणि कधीही आळूवडी ही गार झाल्यानंतरच कट करायची आहे। जर तुम्ही गरम गरम कट केली तर ते तुटण्याची शक्यता जास्त असते। पहा अशा प्रकारे सगळी कट करून घ्यायची आहे। पहा कसं झालं। आणखी एक रोल आपण कट करून घेत आहोत। पहा किती लेयर चांगला आलेला आहे। आपण आता तेल तापलेलं आहे, आता आपण त्यामध्ये वड्या सोडत आहोत। अशा प्रकारे डीप फ्राय करून घ्यायचे आपल्याला, मस्तपैकी थोडंसं कुरकुरीत करून घ्यायचे आहे। आपल्या आळूवड्या आता तयार झालेल्या आहेत। पहा किती छान लेयर आलेले आहेत त्याला। पहा आपण जे स्टफ केलेलं होतं मसाला, चांगल्या प्रकारे तो दिसतोय आता। आता आपल्या आळूवड्या तयार झालेल्या आहेत। आता आहे टेस्ट करायची वेळ। मी टेस्ट करतोय, तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला त्याचे फोटो कमेंट्समध्ये नक्की टाका। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू।